हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण डिस्कस केलेलं आहे अबाउट यंग्स एक्सपेरिमेंट. आणि या यंग्स एक्सपेरिमेंटमध्ये आपण बघितलं आहे कशाप्रकारे दोन वेगवेगळ्या सोर्सेसमधून बाहेर पडणारा लाईट त्याच्या सराउंडिंग असणाऱ्या मीडियममध्ये एकमेकांसोबत इंटरफिअर होतो आणि त्याचा एक पॅटर्न त्याच्या समोर ठेवलेल्या स्क्रीनवर तो तयार करतो, की ज्या पॅटर्नमध्ये आपल्याला अल्टरनेटली डार्क आणि ब्राईट बँड फॉर्म होताना दिसत आहेत, डार्क आणि ब्राईट फ्रिंजेस आपल्याला फॉर्म होताना दिसत आहेत. आणि तो जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नला आपण सिम्पली म्हणत असतो इंटरफेरन्स पॅटर्न. नाव आज आपल्याला बघायचं की हा जो इंटरफेरन्स पॅटर्न फॉर्म होत आहे ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ लाईट फ्रॉम टू डिफरंट सोर्सेस, जो आपण ऑब्झर्व केला यंग्स एक्सपेरिमेंटमध्ये. ओके, त्याचं आपल्याला इथे मॅथमॅटिकल डेरिव्हेशन करायचं आहे. आपल्याला बघायचं कशा प्रकारे दोन वेगवेगळ्या सोर्सेसमधून बाहेर पडणारा लाईट मीडियममध्ये एकमेकांसोबत इंटरफिअर झाल्यावर इंटरफेरन्स पॅटर्नमध्ये अल्टरनेटली डार्क आणि ब्राईट बँड्स किंवा डार्क आणि ब्राईट फ्रिंजेस कसे फॉर्म होत आहेत ते इथे आपल्याला डिस्कस करायचं. आणि तयार होणारा जो इंटरफेरन्स पॅटर्न आहे तो इंटरफेरन्स पॅटर्न कुठल्या कुठल्या फॅक्टरवर डिपेंड करत आहे तेही आपल्याला डिस्कस करायचं. आपण आपल्या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलं आहे दॅट द सेपरेशन बिटवीन ब्राईट फ्रिंजेस और डार्क फ्रिंजेस इन इंटरफेरन्स पॅटर्न depends upon first capital D, that is distance between slit and screen. Second, जो separation आहे between dark fringes or bright fringes is actually depends upon small d, and it is the distance between two interfering slits or sources. And third आपल्याला माहित आहे it also depends upon the wavelength of light that we used in a given experiment. या तीन फॅक्टरवर दोन सोर्सेसमधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा इंटरफेरन्स पॅटर्न डिपेंड करत आहे. त्याचं इथे आपल्याला मॅथमॅटिकल डेरिव्हेशन काढायचं. व्हॉट इज द एक्झॅक्ट रिलेशन बिटवीन द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह डार्क फ्रिंजेस और टू सक्सेसिव्ह ब्राईट फ्रिंजेस. ओके, त्याचं आपल्याला इथे डेरिव्हेशन फाइंड आउट करायचं आहे. ओके, नाऊ त्यालाच आपल्याला डिस्कस करता येईल इथे. ओके, याचं हेडिंग आपल्याला लिहिता येणार मॅथमॅटिकल डेरिव्हेशन ऑफ इंटरफेरन्स पॅटर्न. इंटरफेरन्स पॅटर्न और यालाच आपण म्हणू शकतो दॅट इज जॉमेट्री बिहाइंड यंग्स एक्सपेरिमेंट. ओके, हे इथे आपल्याला डिस्कस करायचं आहे. ओके, तर त्यासाठी आपण सपोज कन्सिडर करत आहे दोन सोर्सेस ऑफ लाईट आपण घेत आहे S1 आणि लेट दुसरा घेऊ आपण सपोज S2. या दोन्ही सोर्स आपण कन्सिडर करत आहे कोहिरंट आहेत. दॅट मीन्स त्यांच्यामधून बाहेर पडणाऱ्या लाईटची फ्रिक्वेन्सी सेम आहे, त्यांच्यामध्ये असणारा फेज डिफरन्स कॉन्स्टंट आहे आणि दोन्ही सोर्स मोनोक्रोमॅटिक आपण घेत आहे. दोघांमधूनही सिंगल वेवलेंथची लाईट आपल्याला एमिट होताना दिसत आहे आणि सपोज त्या लाईटची वेवलेंथ आपण ॲझ्युम करत आहे लॅम्बडा आहे. या दोन सोर्सेसमधून बाहेर पडणारा लाईट या रिजनमध्ये आपल्याला एकमेकांसोबत इंटरफिअर होताना दिसतो आणि त्याचा एक पॅटर्न तो याच्या समोर ठेवलेल्या स्क्रीनवर आपल्याला तयार करताना दिसतो, जी स्क्रीन आपण एक्झॅक्टली प्लेस केलेली आहे ॲट अ डिस्टन्स ऑफ कॅपिटल D फ्रॉम दी टू स्लिट्स और टू सोर्सेस लाईक दिस. ज्या स्क्रीनवर आपल्याला या दोन सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा काय ऑब्झर्व करायचा इंटरफेरन्स पॅटर्न. ओके, नाव ड्रॉ टू परपेंडिक्युलर्स फ्रॉम S1 and S2 ॲट पॉईंट M and N ऑफ दी स्क्रीन. आपण S1 आणि S2 या दोन सोर्सपासून स्क्रीनवरच्या M आणि N या दोन पॉईंटवर परपेंडिक्युलर इथे ड्रॉ केले लाईक दिस. ओके, नाव लेट द सेपरेशन बिटवीन दीज टू सोर्सेस, या दोन सोर्सेसमधलं जे डिस्टन्स आहे हे आपण ॲझ्युम करत आहे स्मॉल d आहे. ओके, या दोघांमधलं डिस्टन्स काय आहे स्मॉल d आहे. त्यानंतर एक परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण ड्रॉ करत आहे इथे आणि तो परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण सपोज कन्सिडर करू आहे
AO घेऊ. ठीक आहे, AO. आपल्याला माहीत आहे की हा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण ड्रॉ केला इथे AO, या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असणारा कुठलाही पॉईंट जर आपण ॲझ्युम करत असेल तर तो पॉईंट जेवढ्या डिस्टन्सवर S1 पासून आहे एक्झॅक्टली तेवढ्याच डिस्टन्सवर तो कुणापासून आहे, S2 पासून आहे. याचा अर्थ काय की S1 या सोर्समधून बाहेर पडणारा लाईट या पॉईंटपर्यंत येताना जे डिस्टन्स ट्रॅव्हल करत आहे एक्झॅक्टली तेवढंच डिस्टन्स S2 या सोर्समधून बाहेर पडणारा लाईट पण या पॉईंटपर्यंत येताना ट्रॅव्हल करत आहे. त्यामुळे या पॉईंटवर या दोन्ही सोर्सेसमधून बाहेर पडणारा जो लाईट आहे त्या लाईटचा पाथ डिफरन्स म्हणजे आपल्याला माहीत आहे डिफरन्स इन पाथ ट्रॅव्हल्ड बाय लाईट टू रीच अ गिव्हन पॉईंट. दिलेल्या पॉईंटपर्यंत दोन्ही सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पाथ डिफरन्स हा आपल्याला अल्टिमेटली मिळणार किती, 0. आणि आपण बघितलं आहे कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्समध्ये आपल्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये काय, इफ द पाथ डिफरन्स बिटवीन light from two different sources at a point is integral multiple of wavelength. That means दोन सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा एखाद्या पॉईंटवर असणारा पाथ डिफरन्स हा जर n लॅम्बडा असेल म्हणजे काय 0 लॅम्बडा 2 लॅम्बडा 3 लॅम्बडा 4 लॅम्बडा अँड सो ऑन, तर त्या पॉईंटवर लाईटची इंटेन्सिटी कशी राहते, मॅक्सिमम. तिथे क्रेस्ट मिळतो किंवा ट्रफ मिळतो आपल्याला माहीत आहे. सिमिलरली त्याच पॉईंटवर जर दोन सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पाथ डिफरन्स हा जर यापैकी काही असेल म्हणजे किती, λ/2 3 λ/2 5 λ/2 7 λ/2 अँड सो ऑन. अर्धा लॅम्बडा, दीड लॅम्बडा, अडीच लॅम्बडा, 3.5 लॅम्बडा, 4.5 लॅम्बडा, 5.5 लॅम्बडा असा जर असेल तर त्या पॉईंटवर डेफिनेटली एका सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा क्रेस्ट हा दुसऱ्या सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटच्या ट्रपसोबत मिळत असतो. आणि अशा पॉईंटवर लाईटची इंटेन्सिटी काय असते, कमी, ज्याला आपण डार्क पॉईंट म्हणतो. इथे आपल्या असं लक्षात येत आहे बघा की ए या पॉईंटपासून ओ या पॉईंटपर्यंत या लाईनवर जेवढेही पॉईंट असतील तो प्रत्येक पॉईंटवर S1 आणि S2 या दोन सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पाथ डिफरन्स हा किती आहे, 0 आहे. त्यामुळे या लाईनवरच्या प्रत्येक पॉईंटवर लाईटची इंटेन्सिटी कशी राहील, मॅक्सिमम. आहे लक्षात. या लाईनवरचा प्रत्येक पॉईंट कसा आहे, ब्राईट, कारण त्याच्यावर दोन्ही सोर्समधले क्रेस्ट एकत्र येत आहेत किंवा दोन्ही सोर्समधले ट्रफ एकत्र येत आहेत. ओके, म्हणून हा जो स्क्रीनवर ओ पॉईंट आपल्याला दिसतो किंवा या स्क्रीनवरचा जो ओ पॉईंटच्या अराउंड असणारा जो रिजन आपल्याला दिसतो त्या ठिकाणी लाईटची इंटेन्सिटी इतर ठिकाणांपेक्षा कशी राहील, सर्वात जास्त. म्हणून ओ हा जो पॉईंट आहे दॅट विल बी दी पोझिशन ऑफ ब्राईट बँड. म्हणून ओ पॉईंट आपल्याला माहीत आहे कोणाची पोझिशन आहे, इट इज द पोझिशन ऑफ व्हॉट, ब्राईट बँड. आणि एक इथं आपल्याला अशी गोष्ट लक्षात येत आहे की या स्क्रीनवर जो इंटरफेरन्स पॅटर्न तयार होत आहे दोन्ही सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा, त्या इंटरफेरन्स पॅटर्नच्या एक्झॅक्टली सेंटरला येणारा हा पॉईंट आहे. ज्या लेंथचा इंटरफेरन्स पॅटर्न ओच्या अबव आपल्याला मिळतो एक्झॅक्टली त्याच लेंथचा इंटरफेरन्स पॅटर्न आपल्याला ओच्या बिलो पण मिळतो. दॅट मीन्स द पोझिशन ऑफ ओ इज एक्झॅक्टली ॲट द सेंटर ऑफ इंटरफेरन्स पॅटर्न. दॅट मीन्स दिस ब्राईट बँड इज ॲक्च्युली located exactly at the center of interference pattern, therefore it is called central bright band. काय, सेंट्रल ब्राईट बँड. आता आपण प्रत्येक वेळी बँड म्हणत आहे, बट बँड किंवा फ्रिंजेस दोन्ही एकच आहे, बट प्रोनाऊन्स करायला बँड सोपं जाते म्हणून आपण काय फ्रिंजच्या ऐवजी बँड आपण इथे प्रोनाऊन्स करत आहे. ओके, म्हणून सेंट्रल ब्राईट फ्रिंज और सेंट्रल ब्राईट बँड. कळलं. मग काय बघितलं आपण आता इथे की स्क्रीनवर जी इंटरफेरन्स पॅटर्न तयार होतो की ज्या इंटरफेरन्स पॅटर्नमध्ये ऑल्टरनेटली डार्क आणि ब्राईट बँड तयार होतात त्यातला सेंटरला असणारा जो पॉईंट आहे त्या पॉईंटवर दोन्ही सोर्समधून बाहेर पडणारा लाईटचा पाथ डिफरन्स हा किती असतो, 0. म्हणजे दोन्ही सोर्समधून बाहेर पडणारे एकतर क्रेस्ट इथे एकत्र येतात नाहीतर तिथे ट्रफ एकत्र येतात. म्हणून त्या पॉईंटवर लाईटची इंटेन्सिटी सर्वात जास्त असते आणि त्या पॉईंटला काय म्हणतो आपण, ब्राईट बँड, ब्राईट पॉईंट. आणि तो एक्झॅक्टली लोकेट आहे इंटरफेरन्स पॅटर्नच्या सेंटरला म्हणून त्याला म्हणतात सेंट्रल ब्राईट बँड.
मग आपल्याला काय सांगता येईल, पाथ डिफरन्स ओके फॉर सेंट्रल ब्राईट बँड बिटवीन लाईट फ्रॉम टू डिफरंट सोर्सेस इज ऑलवेज 0. म्हणजेच इंटरफेरन्स पॅटर्नमधल्या सेंट्रल ब्राईट बँडवर दोन सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पाथ डिफरन्स हा नेहमी काय असतो, 0. राईट, दिस इज कॉल्ड ब्राईट बँड. मग आपल्याला बाकीचे पण बघायचे नेमकी की या स्क्रीनवर बाकीचे पॉईंट पण कुठे आहेत. मग त्यातलाच एक जनरलाइज पॉईंट आपण सिलेक्ट केला, सपोज हा पी पॉईंट. आपल्याला बघायचं जसं आपण काढला आता इथे की हा ओ पॉईंट ब्राईट आहे की डार्क आहे हे आपण फाइंड आउट केलं की तो ब्राईट आहे आणि त्याला आपण सेंट्रल ब्राईट बँड म्हणत आहे. एक्झॅक्टली तसाच हा पी पॉईंट आपल्याला बघायचा आता डार्क आहे की ब्राईट आहे. मग आता आपल्याला माहित आहे की पी पॉईंट डार्क आहे की ब्राईट आहे हे कोण डिसाईड करणार. जसं ओ या पॉईंटला आपण ब्राईट बँड आहे हे कशावरून डिसाईड केलं, पाथ डिफरन्सवरून. दोन सोर्सेसमधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा दिलेल्या पॉईंटवर असणारा पाथ डिफरन्स हा जर इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ असेल तर पॉईंट ब्राईट असतात. एन लॅम्बडा असेल तर ब्राईट असतात. 0 लॅम्बडा 2 लॅम्बडा 3 लॅम्बडा 4 लॅम्बडा यापैकी जर काही असेल तर ते ब्राईट असतात. आणि अदर दॅन दिस असेल दॅट मीन्स यांच्या मिडवे जर असेल λ/2 3 λ/2 5 λ/2 7 λ/2 अर्धा लॅम्बडा 1.5 लॅम्बडा 2.5 लॅम्बडा 3.5 लॅम्बडा हा जर पाथ डिफरन्स असेल तर तो पॉईंट कसा असतो, डार्क. आहे लक्षात. त्यामुळे नेचर ऑफ इल्युमिनेशन ऑफ पॉईंट पी इज डिसाइडेड बाय द पाथ डिफरन्स बिटवीन लाईट फ्रॉम सोर्सेस S1 अँड S2. S1 आणि S2 या दोन सोर्सेसमधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पी या पॉईंटवर असणारा पाथ डिफरन्स हा डिसाईड करेल की पी पॉईंट डार्क आहे की ब्राईट आहे. जर तो पाथ डिफरन्स एन लॅम्बडा असेल तर पी पॉईंट ब्राईट होईल आणि जर तो पाथ डिफरन्स 2n-1 λ/2 असेल लक्षात तर पी पॉईंट काय होणार, डार्क. त्यामुळे पी पॉईंट पोझिशन असेल डार्क बँडची की ब्राईट बँडची हे डिसाईड करणारा फॅक्टर आहे S1 आणि S2 या दोन सोर्सेसमधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पाथ डिफरन्स. त्यामुळे सर्वात अगोदर इथे आपल्याला फाइंड आउट करायचं पाथ डिफरन्स ॲट पॉईंट पी. ओके, नाव इथे आपल्याला एक्सप्रेशन बघता येणार, हे एक्सप्रेशन फॉर पाथ डिफरन्स ॲट एनी पॉइंट ऑन स्क्रीन. स्क्रीनवर असणाऱ्या कुठल्याही पॉईंटसाठी पाथ डिफरन्सचा इथे आपल्याला फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. ओके, मग आपण तोच पॉईंट एझ्युम केला इथे कोणचा आहे, पी पॉईंट आहे. राईट, लेट आता हा जो पी पॉईंट आपण जनरलाइज कन्सिडर करत आहे स्क्रीनवरचा, सपोज दिस पी पॉईंट इज ॲट अ डिस्टन्स ऑफ x फ्रॉम सेंट्रल ब्राईट बँड. x या डिस्टन्सवर असणारा हा पी पॉईंट आहे ज्याचा आपल्याला फाइंड आउट करायचा पाथ डिफरन्स. मग टू फाइंड द पाथ डिफरन्स ॲट पी, ओके, आपण या पी पॉईंटला दोन्ही सोर्सेसने जॉईन करू. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम सोर्स S1, इट इज S1P. S1P हे या सोर्सपासून त्याचं डिस्टन्स आहे आणि S2P हे या सोर्सपासून डिस्टन्स आहे. राईट, मग व्हॉट इज द पाथ डिफरन्स बिटवीन लाईट फ्रॉम S1 अँड S2 ॲट पॉईंट पी. पी या पॉईंटवर दोन्ही सोर्समधून बाहेर पडणारा लाईटचा पाथ डिफरन्स काय राहणार, difference in path traveled by light from these two sources at point P, that will be S2P हे distance minus हे distance S1P. This is what, path difference. आपल्याला हा पाथ डिफरन्स फाइंड आउट करायचा, काय आहे याचा फॉर्म्युला काय आहे. ओके, मग लक्षात द्या इकडे फ्रॉम फिगर कन्सिडर ट्रायंगल S1MP. It is a right angle triangle. Therefore, using Pythagoras, we can write hypotenuse square S1P square is equal to the sum of square of remaining sides, that is S1M square plus PM square. Okay. Now, आपल्याला माहित आहे, आपण इनिशियलीच कन्सिडर केले की AO हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे आणि या S1 आणि S2 या सोर्समध्ये डिस्टन्स किती आहे, D. त्यामुळे M2O हे डिस्टन्स किती होणार, D/2. O2N हे डिस्टन्स किती होणार, D/2, बिकॉज इट बायसेक्ट. ओके, देअरफॉर वी कॅन राईट फ्रॉम द फिगर दॅट S1P स्क्वेअर इज इक्वल टू, बघा,
S1M, S1 to M, सोर्स अँड स्क्रीन यांच्यामध्ये डिस्टन्स कॅपिटल डी, देअरफॉर वी कॅन राईट कॅपिटल डी स्क्वेअर प्लस पी एम स्क्वेअर. आता इथे आपल्याला बघता येणार दॅट पी एम इज ॲक्च्युली पी ओ मायनस एम ओ. पी ओ किती आहे एक्स आणि एम ओ किती आहे डी बाय टू. देअरफॉर पी एम इक्वल्स टू काय येणार एक्स मायनस डी बाय टू. देअरफॉर वी कॅन राईट एक्स मायनस डी बाय टू ब्रॅकेट स्क्वेअर. Okay, now solving this we get d square plus x square minus 2xd by 2, 2 cancelled, plus d square by 4. याला consider करू equation number first. Got it? Now again in triangle S2NP. Okay, this is also right angle triangle. Therefore, using Pythagoras, we can write S2P square is equal to S2N square plus PN square. Now, from figure, S2N is also equal to capital D. Therefore, we can write D square plus. Now, PN. PN is actually equals to what? PO plus ON. PO किती आहे x, ON किती आहे d by 2. Therefore we can write x plus d by 2 bracket square. Okay, now again we can write S2P square equal to capital D square plus x square plus 2xd by 2, 2 cancel, plus d square by 4. This is equation number 2. ओके, इक्वेशन 1 मध्ये आपल्याला S1P स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली, इक्वेशन 2 मध्ये आपल्याला S2P स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली. नाऊ आपण सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. व्हॉट वी गेट S2P स्क्वेअर मायनस S1P स्क्वेअर इक्वल टू, यामधून हे मायनस करायचं. बघा आपण आता मायनस करायचं बोलल्याचे साईन काय होतील चेंज. कॅपिटल डी मायनस डी स्क्वेअर कॅन्सल, मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल. ओके, मायनस डी स्क्वेअर बाय 4 मायनस डी स्क्वेअर बाय 4 प्लस डी स्क्वेअर बाय 4 काय होतील कॅन्सल. हे मायनसचे काय होतील प्लस. देअरफॉर आपल्याला काय मिळणार एक्स डी प्लस एक्स डी. इट इज अल्टिमेटली इक्वल्स टू व्हॉट 2XD. ओके, याला आपण सबट्रॅक्ट जर केलं, इथे लिहिता येईल आपल्याला सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. आपल्याला हे मिळते इथे. ओके, नाउ युजिंग a square minus b square which is equal to a plus b into a minus b, we can write S2P minus S1P equals to किंवा into S2P plus S1P which is equal to 2XD. Got it? Okay, यालाच further लिहिता येईल आपल्याला. Therefore S2P minus S1P is equal to 2XD upon S1P plus S1P. ओके, आता इथे लक्ष द्या, थोडंसं अप्रॉक्सिमेशन करायचं इथे आपल्याला. याला ओके, नाउ प्रॅक्टिकली जर आपण फिगर ॲझ्युम केली इथे, ओके, तर आपल्या असं लक्षात येत आहे कॅपिटल डी इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन स्मॉल डी. प्रॅक्टिकली जेव्हा हा एक्सपेरिमेंट आपण परफॉर्म करतो तेव्हा या स्मॉल डीच्या व्हॅल्यू ॲक्च्युली मिलीमीटर सेंटीमीटरच्या रेंजमध्ये राहतात, त्याच्यापेक्षा स्मॉल रेंजमध्ये. आणि कॅपिटल डीची व्हॅल्यू ही मीटरच्या रेंजमध्ये आहे. दॅट मीन्स ॲज कम्पेअर टू व्हॅल्यू ऑफ कॅपिटल डी, स्मॉल डी कसा आहे, खूप स्मॉल आहे. आता जर कॅपिटल डीची व्हॅल्यू स्मॉल डीच्या कंपॅरिझनला जर खूप मोठी असेल तर हीच फिगर आपण कशी लिहू शकतो बघा. हा S1 आणि हा S2, ज्यांच्यामध्ये डिस्टन्स खूप स्मॉल आहे, स्मॉल डी हे, आणि यांच्यापासून भरपूर लार्ज डिस्टन्सवर आपण काय घेतली स्क्रीन. ही हा आहे P पॉईंट, सपोज ॲझ्युम करा इथे घेऊ P पॉईंट. ओके ओके, हा कॅपिटल डी, अजून दूर घेतले आपल्याला. ओके,
हे डिस्टन्स किती कॅपिटल डी. आता इथे बघा ॲज कम्पेअर टू द व्हॅल्यू ऑफ स्मॉल डी इथे कॅपिटल डीची व्हॅल्यू कशी दिसते, खूप मोठी आपल्याला दिसते. त्यामुळे आपल्याला ॲप्रॉक्सिमेशन काय घेता येईल इथे, दॅट S1P अँड S2P आर नियरली सेम. दोघं पण जवळपास कसे आहेत, सारखेच आहेत, मायनर असा डिफरन्स आहे. बट कॅपिटल डीची व्हॅल्यू खूप मोठी असल्यामुळे स्मॉल डीच्या कंपॅरिझनला आपल्याला माहीत आहे S1P आणि S2Pला आपण ॲप्रॉक्सिमेटली काय कन्सिडर करू शकतो, सेम. जवळपास दोघं काय आहे, सेम. आणि ते कोणा एवढे येतात आपल्याला, कॅपिटल डी एवढे. मायनरचा चेंज आहे, फक्त थोडाफार प्रमाणात काय आहे इथे आपल्याला त्यांच्यामध्ये डिफरन्स दिसतो. अलग लक्षात. त्यामुळे जर कॅपिटल डी, इफ कॅपिटल डी इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन स्मॉल डी, देन ओके वी कॅन राईट S1P will be nearly equal to S2P, okay, and which is equal to what, capital D. मग इथे काय लिहू शकतो आपण बघा, S2P minus S1P equals to 2XD. S2P आणि S1P चे व्हॅल्यू जवळपास काय घेतले आपण, कॅपिटल डी. therefore capital D plus capital D that is 2 capital D. ओके. मग आता तुम्ही म्हणसाल की S1P आणि S2P जर आपण सारखेच घेतले तर मग त्यांचा डिफरन्स आपण इथे 0 का घेत नाही. तर याचं कारण तुम्हाला माहीत आहे, बिकॉज हा जो पाथ डिफरन्स आहे हा आपल्याला माहिती आहे खूप स्मॉल आहे. पण तो जरी स्मॉल असला बट तो आपण कम्पेअर करत आहे कुणासोबत, वेवलेंथ ऑफ लाईट सोबत. जसं आपण बघितलं की पाथ डिफरन्स n लॅम्बडा असेल तर ब्राईट आणि 2n-1 λ/2 असेल तर डार्क. आता हा जो पाथ डिफरन्स आहे हा बरोबर आहे खूप स्मॉल आहे, बट त्याला आपल्याला वेवलेंथ ऑफ लाईट सोबत कम्पेअर करायचं की जो अगोदरच कसा आहे, स्मॉल आहे. त्यामुळे त्याच्या कंपॅरिझनला त्याला निग्लेक्ट करता येईल का आपल्याला, नाही. इथे आपण ॲप्रॉक्सिमेशन घेतो त्यांना जवळपास, आलं लक्षात. बट इथे हा जो डिफरन्स आहे हा आपण कम्पेअर करत आहे वेवलेंथ ऑफ लाईट सोबत, जे अगोदरच सर्वात स्मॉल व्हॅल्यू आहे. त्यामुळे त्याच्या कंपॅरिझनला त्याला निग्लेक्ट करता येईल का आपल्याला, नाही. म्हणून S2P मायनस S1P ची जी व्हॅल्यू जी खूप कमी आहे पण ती आपण इथे 0 लिहू शकतो का, नाही. कळलं. एक सिंपल उदाहरण देतो तुम्हाला, लक्ष द्या. सपोज तुमच्याकडे 100 चॉकलेट आहेत आणि त्यातले 2 जर कोणी तुम्हाला मागितले तर आपल्याला माहीत आहे की द्यायला आपल्याला काहीच वाटत नाही. का, कारण 100च्या कंपॅरिझनला 2ची व्हॅल्यू कशी आहे, नेग्लेजिबल आहे. पण अगोदरच आपल्याकडे सपोज 3च चॉकलेट आहेत, त्यातले 2 मागितले आपल्याला किंवा 1 मागितलं, तर आपल्याला माहीत आहे की 3च्या कंपॅरिझनला 1 नेग्लेजिबल आहे का, नाही. तसं इथे या दोघांचा डिफरन्स कमी आहे पण तो वेवलेंथ ऑफ लाईट सोबत आपण कम्पेअर करत आहे, त्यामुळे त्याच्या कंपॅरिझनला याला निग्लेक्ट करता येईल का आपल्याला, नाही. आहे लक्षात. म्हणून आपण त्याचा डिफरन्स 0 घेऊ शकतो का, नाही. ओके. therefore S2P minus S1P will be equal to what, 2 gets cancelled and we get this S2P minus S1P equals to x small d upon capital D. आता S2P minus S1P आपल्याला माहिती आहे इट इज द पाथ डिफरन्स. therefore the path difference between light from 2 different sources at any point on a screen which is exactly at a distance of x from central bright band is x small d upon capital D. This is the path difference. This is the expression for path difference at any point on a screen at a distance x from central bright band. Central bright band O पासून x या अंतरावर असणाऱ्या स्क्रीनवरच्या कुठल्याही पॉईंटच्या पाथ डिफरन्सचा हा काय आहे, फॉर्म्युला आहे. जर लक्ष द्या इकडे, हा पाथ डिफरन्स इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ असेल, म्हणजे 0 लॅम्बडा 2 लॅम्बडा 3 लॅम्बडा 4 लॅम्बडा, तर P पॉईंट काय होणार, ब्राईट. आणि हाच पाथ डिफरन्स x स्मॉल डी अपॉन कॅपिटल D हा इज इक्वल टू 2n-1 λ/2 जर असेल, म्हणजे काय, अर्धा लॅम्बडा, 1.5 लॅम्बडा, 2.5 लॅम्बडा, 3.5 लॅम्बडा एवढा जर असेल तर आपल्याला माहीत आहे पॉईंट P काय होणार, डार्क पॉईंट होणार. काय लक्षात. दिस इज द एक्सप्रेशन फॉर पाथ डिफरन्स बिटवीन लाईट ॲट द गिवन सोर्सेस. कळलं सगळ्यांना. हे एक्सप्रेशन आहे पाथ डिफरन्सचं. नाव आता याच पाथ डिफरन्सवरून आपल्याला बघायचं हाऊ ऑल्टरनेटली डार्क अँड ब्राईट बँड्स आर प्रोड्यूस्ड. ओके.
इम्पॉर्टंट असणारं डेरिव्हेशन आहे, 3 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारतात. भरपूर वेळा एक्सप्रेशन फॉर डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर पाथ डिफरन्स ॲट एनी पॉईंट ऑन अ स्क्रीन, हा पण एक्सप्रेशन विचारलेला आहे, इम्पॉर्टंट आहे. ओके, नाउ लेट अस डिस्कस हाऊ अन ऑल्टरनेट डार्क अँड ब्राईट बँड्स आर प्रोड्यूस्ड. ओके, आपल्याला माहीत आहे की हा पाथ डिफरन्स आपण पी या पॉईंटवर फाइंड आउट केलेला आहे. नाउ लेट अस कन्सिडर फॉर द condition for bright fringes or bands. फ्रिंज आणि ब्रँड सेम आहे, आपण बघितलं अगोदर. ओके, नाउ अगोदरच आपण बघितलेलं आहे, इफ दिस पाथ डिफरन्स इज एक्झॅक्टली इक्वल्स टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ, देन पॉइंट विल बी ब्राइट. Therefore, if this path difference is equal to n lambda, then point P will be the position of nth bright band from central bright band. जर P या पॉइंटवर या दोन सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा हा पाथ डिफरन्स n लॅम्बडा एवढा जर असेल, n लॅम्बडा एवढा, तर P पॉइंट सेंट्रल ब्राईट बँडच्या पासून nव्या नंबरचा काय होतो, ब्राईट पॉईंट होतो, ब्राईट बँड होतो. जसं जर हा पाथ डिफरन्स पी या पॉईंटवर एक्झॅक्टली लॅम्बडा एवढा असेल, तर पी पॉईंट सेंट्रल ब्राईट बँडच्या नंतर येणारा पहिला ब्राईट बँड राहतो. हा जर 2 लॅम्बडा असेल तर तो दुसऱ्या नंबरचा राहतो. जर हा पाथ डिफरन्स 3 लॅम्बडा असेल तर तो तिसऱ्या नंबरचा ब्राईट बँड राहतो. अलग लक्षात. त्यामुळे काय सांगता येईल आपल्याला, सपोज path difference between light from S1 and S2 at point P is n lambda, then point P will be the position of nth bright band from central bright band. Central bright band पासून nव्या नंबरच्या ब्राईट बँडची पोझिशन काय राहणार, P पॉईंट. पण केव्हा, जेव्हा P या पॉईंटवर असणारा पाथ डिफरन्स हा किती असेल, n लॅम्बडा एवढा असेल तर. ओके, यामध्ये व्हॅल्यूज प्लेस करू आपण. पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, इक्वेशन 3 वरून आपण घेतलेला आहे, एक्स स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. पाथ डिफरन्स इक्वल्स टू एन लॅम्बडा, देअरफॉर एक्स विल बी इक्वल टू एन लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. एक्स काय आहे, डिस्टन्स ऑफ पॉईंट पी आहे फ्रॉम सेंट्रल ब्राईट बँड. मग दिस रिप्रेझेंट्स व्हॉट, द डिस्टन्स ऑफ nth ब्राईट बँड फ्रॉम सेंट्रल ब्राईट बँड. इथे बघा, आपल्याला माहिती आहे की पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला आपण अगोदरच काढलेला आहे, एक्स स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. जर हा पी पॉईंट nव्या नंबरचा ब्राईट बँड असेल, इफ पॉईंट पी, इथे लिहू आपण, इफ पी इज द पोझिशन ऑफ व्हॉट, nth ब्राईट बँड, n नंबरच्या ब्राईट बँडची जर ती पोझिशन असेल, तर डेफिनेटली पी या पॉईंटवर दोन सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पाथ डिफरन्स किती येतो, n इंटू लॅम्बडा येतो. आहे लक्षात. आता हाच पाथ, सपोज आपण कन्सिडर केलं की हा पी पॉईंट ओ पॉईंटच्या बाद, जसं इथे बघा, आता ओ पॉईंट नंतर डार्क बँड, पुन्हा ब्राईट बँड, पहिला पुन्हा डार्क बँड, दुसरा डार्क बँड, तिसरा ब्राईट बँड, चौथा ब्राईट बँड, असा nव्या नंबरचा पी पॉईंट जर ब्राईट बँड असेल, तर या पॉईंटवर दोन सोर्समधून बाहेर पडणारा लाईटचा हा पाथ डिफरन्स किती असायला पाहिजे, n इंटू लॅम्बडा. ओके, म्हणून इथे आपण एक्सचा फॉर्म्युला काढला, काय की nव्या नंबरच्या ब्राईट बँडचं सेंट्रल ब्राईट बँडपासून असणारं डिस्टन्स एक्स, आपण याला n म्हणू, कारण nव्या नंबरचा आहे, nव्या नंबरचा आहे म्हणून n इक्वल्स टू n लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. मग याच्यावर आपल्याला सांगते ना, द सक्सेसिव्ह ब्राईट बँड produces at a distances of, ओके. मग आता nव्या नंबरचा n लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी, पहिल्या नंबरचा किती राहणार, x1 इक्वल्स टू लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. दुसरा x2 इक्वल टू 2 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. तिसरा x3 3 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी, अँड सो ऑन.
त्यामुळे बघा आता सेंट्रल ब्रॉडबँडपासून लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी या डिस्टन्सवर पहिला ब्रॉडबँड, 2 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी या डिस्टन्सवर दुसरा ब्रॉडबँड, 3 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी या डिस्टन्सवर तिसरा ब्रॉडबँड, 4 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डीवर चौथा ब्रॉडबँड, 5 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डीवर पाचवा ब्रॉडबँड आणि n लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डीवर nव्या नंबरचा ब्रॉडबँड. असे ब्रॉडबँड्स आपल्याला सेंट्रल ब्रॉडबँडपासून फॉर्म होताना दिसत आहे, त्याच्या अबाऊ आणि त्याच्या बिलो पण. जसा हा पी पॉईंट वरती आहे तसा पी पॉईंट खाली पण असणार एक सिमिलरली एक्झॅक्टली तसंच आयडेंटिकल. त्यामुळे तो पण असाच आहे. याच्या खाली पहिला ब्रॉडबँड एवढ्या डिस्टन्सवर, दुसरा ब्रॉडबँड एवढ्या डिस्टन्सवर, तिसरा ब्रॉडबँड एवढ्या डिस्टन्सवर. आहे लक्षात? दीज आर द डिस्टन्सेस ऑफ each successive broadband produces from central broadband. सेंट्रल ब्रॉडबँडपासून तयार होणारे जे एका पाठोपाठ एकचे ब्रॉडबँड आहेत त्यांचे हे डिस्टन्सेस आहेत, पहिला दुसरा तिसरा. आहे लक्षात? नाव नेक्स्ट आपल्याला बघता येईल इथे कंडिशन फॉर डार्क बँड. ओके, आता जसं आपण हा पी पॉईंट nव्या नंबरचा ब्रॉडबँड घेतला इथे, तसाच हा पी पॉईंट सपोज आपण कन्सिडर करता इफ पॉईंट पी इज पोझिशन ऑफ nth डार्क बँड. जर ओ या पॉईंटपासून पी हा nव्या नंबरचा डार्क बँड असेल तर काय राहणार कंडिशन? सेम आपल्याला माहीत आहे. इफ द पाथ डिफरन्स बिटवीन लाईट फ्रॉम दिस टू सोर्सेस इज 2n-1 लॅम्बडा बाय 2, then point P will be the position of nth dark band. म्हणून आपण इथे लिहिताना then the path difference should be equals to what? 2n-1 lambda by 2. Got it? बघा मग आता जर हा P पॉईंट पहिल्या नंबरचा डार्क बँड असेल, पहिल्या नंबरचा, तर n ची व्हॅल्यू इथे काय ठेवणार आपण? 1. मग काय ना 2-1 दॅट इज 1 लॅम्बडा बाय 2. म्हणजे काय, दोन सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पी या पॉईंटवर पाथ डिफरन्स लॅम्बडा बाय 2 जर असेल तर पॉईंट पी हा पहिल्या नंबरचा डार्क बँड होईल. जर हाच पी पॉईंट दुसऱ्या नंबरचा डार्क बँड असेल दुसऱ्या, तर इथे 2 ठेवावं लागेल आपल्याला. 2 × 2 4, 4-1 3, 3/2 म्हणजे दीड लॅम्बडा. जर दोन सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पी या पॉईंटवर असणारा पाथ डिफरन्स जर 1.5 लॅम्बडा असेल म्हणजे 3 लॅम्बडा बाय 2 जर असेल तर पॉईंट पी हा दुसऱ्या नंबरचा काय होतो? डार्क बँड. जर हाच पाथ डिफरन्स बघा इथे आता, जर पी पॉईंट आपण तिसऱ्या नंबरचा डार्क बँड घेतला, तिसऱ्या, तर काय येणार आहे? 3, यांची व्हॅल्यू 3, 3 × 2 6-1 दॅट इज 5, 5/2 म्हणजे अडीच लॅम्बडा. दोन सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पी या पॉईंटवर पाथ डिफरन्स जर 2.5 लॅम्बडा असेल तर पी पॉईंट काय होतो? मग तिसऱ्या नंबरचा डार्क बँड होत आहे. असंच जर पी पॉईंट nव्या नंबरचा डार्क बँड असेल तर पी या पॉईंटवर दोन सोर्सेसमधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पाथ डिफरन्स काय असायला पाहिजे? 2n-1 लॅम्बडा बाय 2. हीच व्हॅल्यू आपल्याला इथे प्लेस करता येईल. बघा, पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे अगोदर, x स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी इक्वल्स टू 2n-1 लॅम्बडा बाय 2. ओके, देअरफॉर x इज इक्वल टू, बघा काय येणार मग हे 2n-1 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन 2 स्मॉल डी. दिस इज द डिस्टन्स ऑफ nth डार्क बँड फ्रॉम सेंट्रल ब्रॉडबँड. सेंट्रल ब्रॉडबँडपासून nव्या नंबरच्या डार्क बँडचं हे काय आहे? डिस्टन्स आहे. हे काय आहे? nव्या नंबरच्या ब्रॉडबँडचं आहे, हे nव्या नंबरच्या डार्क बँडचं आहे. मग आता जसं आपण बघितलं की एका पाठोपाठ एक डार्क बँड कसे तयार होत आहेत, किती डिस्टन्सवर? पहिला डार्क बँड, द सक्सेसिव्ह डार्क बँड प्रोड्युसेस, therefore the successive dark band produces at a distances of, बघा पहिला यांची व्हॅल्यू 1 किती ना रे? लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन 2 स्मॉल डी. दूसरा 3 लैम्बडा कैपिटल डी अपॉन 2 स्मॉल डी, 2 × 2 4-1 3. तीसरा 5 लैम्बडा कैपिटल डी अपॉन 2 स्मॉल डी अँड सो ऑन. हे बघ 1/2 म्हणजे हाफ,
3/2 म्हणजे 1.5, 5/2 म्हणजे 2.5, अर्धा, दीड, अडीच. These are the distances of each successive dark band from central bright band. म्हणजे बघा आता इथे सेंट्रल ब्राईट बँड पासून अर्धा लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी वर पहिला डार्क बँड तयार होत आहे, अर्धा लॅम्बडा. आणि 1 लॅम्बडा कॅपिटल डी या स्मॉल डी वर पहिला ब्राईट बँड तयार होत आहे. म्हणजे बघा सेंट्रल ब्राईट, अर्धा लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी वर डार्क बँड, 1 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी डिस्टन्सवर पहिला ब्राईट बँड, 1.5 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी वर डार्क बँड, 2 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी वर ब्राईट बँड, 2.5 म्हणजे 2.5 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी वर डार्क बँड, 3 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी वर ब्राईट बँड. आलं लक्षात? म्हणजे बघा पहिल्यांदा हा डार्क बँड, नंतर हा ब्राईट बँड, नंतर हा डार्क बँड, नंतर हा ब्राईट बँड, नंतर हा डार्क बँड, नंतर हा ब्राईट बँड. म्हणजे सेंट्रल ब्राईट बँडपासून दोन्ही साईडला अर्धा लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी वर डार्क बँड तयार होईल, नंतर 1 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी वर ब्राईट बँड तयार होईल, नंतर 1.5 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी वर डार्क बँड तयार होईल, 2 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी वर ब्राईट बँड तयार होईल, 2.5 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी वर डार्क बँड तयार होईल, 3 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी वर डार्क बँड ब्राईट बँड तयार होईल, 3.5 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी वर डार्क बँड तयार होईल, 4 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी वर ब्राईट बँड तयार होईल. याचा अर्थ लक्ष द्या इकडे, याच्यावर आपल्याला कन्क्लुजन काय काढता येईल? ओके, दॅट डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस आर ऑल्टरनेटली फॉर्म्ड. लक्षात, डार्क आणि ब्राईट फ्रिंजेस जे आहेत ते एकमेकांच्या ऑल्टरनेटली आपल्याला फॉर्म होताना दिसत आहेत आणि सर्व एकमेकांपासून कसे आहेत? इक्वी डिस्टन्सवर आहे, बरोबर सारख्या अंतरावर आहे. आहे लक्षात? मग व्हॉट इज, आता याच्यावर आपल्याला फॉर्म्युला डिस्कस करता येईल. बघा, एनव्या नंबरच्या ब्राईट बँडचं सेंट्रल ब्राईट बँडपासून डिस्टन्स एनव्या नंबरच्याचं किती? एन लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. एनव्या नंबरच्या डार्क बँडचं सेंट्रल ब्राईट बँडपासून डिस्टन्स 2n-1 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन 2 स्मॉल डी. बरोबर आहे? मग आता याच्यातून तुम्हाला सांगा, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ 9th ब्राईट बँड फ्रॉम सेंट्रल ब्राईट बँड? 9व्या नंबरच्या ब्राईट बँडचं सेंट्रल ब्राईट बँडपासून डिस्टन्स किती राहील? 9 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी वर. बरोबर आहे? 9व्या नंबरच्या डार्क बँडचं काय राहील? इथं बघा, आपण दुसरा जेव्हा घेतो, दुसरा सेकंड, तेव्हा डिस्टन्स काय ते? 2 × 4 - 1 3, 3/2, दीड. दुसरा जर असेल तर दीड, तिसरा जर असेल तर अडीच. इथे बघा, दुसऱ्या डार्क बँडचं डिस्टन्स काय सांगितलं आपण? दुसऱ्या डार्क बँडचं डिस्टन्सचा फॉर्म्युला काय येणार? 1.5 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. तिसऱ्याचं काय येणार? 2.5 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी वर. 15व्याचं काय येणार? 14.5 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. कळलं का? अशा प्रकारे आपल्याला सांगताना या सर्व डिस्कशनवरून ऑल्टरनेटली डार्क आणि ब्राईट फ्रिंजेस आपल्याला फॉर्म होताना दिसत आहेत. कळलं सगळ्यांना हे? ओके, आता यालाच आपल्याला थोडंसं अप्लाय करता येईल 1-2 एक्झाम्पलमध्ये. बघा, ठीक आहे. सपोज हा इंटरफेरन्स पॅटर्न आहे आपला. ओके, आणि हा सेंटरला आपण कन्सिडर करू ब्राईट बँड आहे, सेंटरला ब्राईट बँड आहे. ओके, आता या ब्राईट बँडपासून आपल्याला माहीत आहे इथे काय आहे? डार्क बँड, नंतर पुन्हा काय आहे? ब्राईट बँड, पुन्हा काय आहे? डार्क बँड, पुन्हा काय आहे? ब्राईट बँड, डार्क बँड, ब्राईट बँड. इकडे पण असंच डार्क बँड, किंवा इकडचं एका साईडचं बघू आपण सुद्धा. दिस इज सेंट्रल. ओके, नाव आपल्याला बघितलं, इथं आपण आत्ताच बघितलेलं आहे की पहिला डार्क बँड किती डिस्टन्सवर तयार होतं? किती डिस्टन्सवर पहिला डार्क बँड? हे डिस्टन्स जे आहे अर्धा लॅम्बडा, लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन 2 स्मॉल डी. याला आपण लिहू शकतो बघा इथे, लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन 2 स्मॉल डी, किंवा 0.5 लॅम्बडा लिहा, 0.5 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. हे डिस्टन्स किती होणार? हे पहिला ब्राईट बँड, हा पहिला ब्राईट बँड आहे, सेंट्रल ब्राईट बँडपासून पहिला लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. हे डिस्टन्स किती येणार? हे डार्क बँड आहे. हे झालं 1 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी, आणि हे अर्धा म्हणजे किती?
3 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन 2 स्मॉल डी, म्हणजे 1.5 लॅम्बडा. हे डिस्टन्स सेंट्रल ब्राईटबँडपासून हा पहिला ब्राईटबँड, हा दुसरा ब्राईटबँड, हे डिस्टन्स किती ना 2 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. त्यानंतर हा डार्क बँड, याचं डिस्टन्स आहे किती ना, पहिला किती, पहिला, दुसरा आणि हा तिसरा. तिसरा म्हणजे किती 2.5, 5 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन 2 स्मॉल डी. नंतर हे डिस्टन्स 3 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. जसं ही इकडं आहे एक्झॅक्टली तसंच आपल्याला सांगता येईल, इकडे पण राहणार डार्क बँड, ब्राईट बँड, डार्क बँड, ब्राईट बँड. सेंट्रल ब्राईट बँडपासून पहिल्या डार्क बँडचं डिस्टन्स अर्धा लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डीवर, ब्राईट बँडचं लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डीवर, डार्क बँडचं 1.5 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डीवर, 2 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डीवर, 2.5 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डीवर डार्क बँड, 3 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डीवर ब्राईट बँड. याच्यावर आपल्याला काय सांगता येणार की ऑल्टरनेटली डार्क आणि ब्राईट बँड आपल्याला इथे काय होत आहेत, प्रोड्यूस होताना दिसत आहेत. दीज आर ओके. अशा प्रकारे आपल्याला सांगता येणार की ऑल्टरनेट डार्क आणि ब्राईट बँड प्रोड्यूस होत आहे स्क्रीनवर, जेव्हा 2 वेगवेगळ्या सोर्सेसमधून बाहेर पडणारा लाईट एकमेकांसोबत काय होतो, इंटरफिअर होतो. कळलं सगळ्यांना? हे याचे काही एक्झाम्पल्स आपल्याला बघता येतील बघा. ओके, फर्स्ट, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन 9th ब्राइट बँड and 12th bright band. Okay, on same side of central bright band. सेंट्रल ब्राईट बँडच्या एकाच साईडला असणाऱ्या 9व्या नंबरचा ब्राईट बँड आणि 12व्या नंबरचा ब्राईट बँड यांच्यामधलं अंतर किती आहे. तर आपल्याला सरळ सांगता येणार की सपोज हा बघा सेंट्रल ब्राईट बँड आहे, हा सेंट्रल ब्राईट बँड आहे, हा डार्क बँड, ब्राईट बँड, 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 डार्क बँड, ब्राईट बँड. ओके, सेंट्रल ब्राईट बँड खाली घ्या. ओके, याला आपण सेंट्रल ब्राईट बँड कन्सिडर केलं. याच्यावरती 9व्या नंबरचा कोणता आहे बघा. आता हा झाला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, राईट. दिस इज द 9th ब्राईट बँड. 10, 11, याच्यावर एक लागेल 12, हा आहे 12वा. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, 12व्या ब्राईट बँडच्या डिस्टन्समधून 9व्या नंबरच्या ब्राईट बँडचं डिस्टन्स काय करावं लागेल, मायनस. तेव्हा आपल्याला 9व्या आणि 12व्या मधलं डिस्टन्स मिळेल. काय लक्षात. मग सेंट्रल ब्राईट बँडचं 12व्या नंबरच्या ब्राईट बँडपासून डिस्टन्स किती आहे, 12 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. आणि यामधून आपण 9व्याचं मायनस केलं, 9 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी मायनस किती राहिलं, 3 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. दिस इज द डिस्टन्स बिटवीन 9th ब्राईट बँड अँड 12th ब्राईट बँड ऑन दी सेम साईड. आता जर अपोजिट साईडला म्हणलं तर 9व्या नंबरचा इकडे आहे आणि 12व्या नंबरचा खाली येणार. त्यामुळे तेव्हा आपल्याला काय करावं लागेल, ॲडिशन ऑन आयदर साईड. जर म्हणलं इथे ऑन आयदर साईड, सेंट्रल ब्राईट बँडच्या आयदर साईडला, तर 9व्या नंबरचा डिस्टन्स किती, 9 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. खालच्याच 12व्याचं किती येणार, 12 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. टोटल किती होणार, 21 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. सेम साईडला असेल तर 3 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी, आयदर साईडला असेल तर ॲडिशन, सेम साईडला असेल तर सबट्रॅक्शन, मोठ्यामधून छोटा सबट्रॅक्ट, राईट. दुसरं एक एक्झाम्पल बघा. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन 3rd ब्राईट बँड अँड 6th डार्क बँड. 6वा डार्क बँड आणि 3रा ब्राईट बँडमधलं डिस्टन्स. आपण आत्ताच बघितलं की 6वा जर असेल तर डिस्टन्स किती राहते, 5.5 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. आणि ब्राईट असेल तर ते 3. मग 5.5 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी हे झालं. तसं इथे बघा, हा सेंट्रल ब्राईट बँड आहे. याच्यापासून 3ऱ्या नंबरचा ब्राईट बँड 1, 2 आणि 3, हा 3रा.
आणि 6वा डार्क बँड आपल्याला बघायचा. 1 2 3 4 5 6 हा 6वा आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, 6व्या ब्राईट बँडचं 6व्या डार्क बँडचं सेंट्रल ब्राईट बँडपासून डिस्टन्स किती, 5.5. हे 5.5 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. याच्यामधून 3 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी मायनस, त्यामुळे डिफरन्स किती राहणार, 5.5 मधून 3 गेलेत, 2.5 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. दिस इज द डिस्टन्स बिटवीन देम. अशा प्रकारे इंटरफेरन्स पॅटर्नमध्ये तयार होणाऱ्या कुठल्याही ब्राईट बँड आणि कुठल्याही डार्क बँडमधले डिस्टन्स आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. कळलं सगळ्यांना आहे. मग पुन्हा थोडंसं रिवाईज करता येईल आपल्याला. बघा, आपल्याला माहीत आहे की 2 वेगवेगळ्या सोर्सेसमधून बाहेर पडणारा लाईट जेव्हा एकमेकांमध्ये इंटरफेअर होतो तेव्हा त्याचा इंटरफेरन्स पॅटर्न तो स्क्रीनवर तयार करतो. त्या इंटरफेरन्स पॅटर्नमध्ये आपल्याला माहीत आहे सेंटरला बरोबर काय आहे, ब्राईट बँड आहे. लक्षात, ज्याला आपण काय म्हणतो सेंट्रल ब्राईट बँड, की ज्याच्यावर 2 सोर्समधून बाहेर पडणारा लाईटचा पाथ डिफरन्स किती असतो, 0. अशा सेंट्रल ब्राईट बँडपासून एक्स या अंतरावर असणारा जो पी पॉईंट आहे, या पी पॉईंटवर S1 आणि S2 2 सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला काय काढला आपण, एक्स स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. स्मॉल डी काय आहे, डिस्टन्स बिटवीन 2 सोर्सेस. कॅपिटल डी काय, सोर्स आणि स्क्रीनमधलं डिस्टन्स. आहे लक्षात. आता हा पाथ डिफरन्स जर n लॅम्बडा एवढा असेल तर पी पॉईंट हा nव्या नंबरचा ब्राईट बँड असतो. आणि जर हाच पाथ डिफरन्स 2n-1 लॅम्बडा बाय 2 एवढा जर असेल तर पी पॉईंट nव्या नंबरचा काय राहतो, डार्क बँड राहतो. आणि याच्यावर आपण बघितलं की एका पाठोपाठ एक जे ब्राईट बँड तयार होत आहेत त्या ब्राईट बँडचे डिस्टन्सेस किती आहेत, लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी, 2 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी, 3 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी, 4 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी, 5 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. आहे लक्षात. इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. दीज आर द डिस्टन्सेस ऑफ each successive bright band from central bright band. Now what are the distances of dark band? ओके, तर आपल्याला माहीत आहे की पहिल्या डार्क बँडचं डिस्टन्स आहे लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन 2 स्मॉल डी, अर्धा लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. दुसऱ्याचं 1.5 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. तिसऱ्याचं 2.5 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. चौथ्याचं 3.5 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. पाचव्याचं 4.5 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. हे आहे प्रत्येक डार्क आणि ब्राईट बँडचे डिस्टन्सेस सेंट्रल ब्राईट बँडपासून. आणि या सर्वांवरून आपण एक गोष्ट पण अशी बघितली की सेंट्रल ब्राईट बँडपासून ऑल्टरनेटली दोन्ही साईडला डार्क आणि ब्राईट बँड तयार होत आहेत, जे एकमेकांपासून कसे आहेत, इक्वी डिस्टन्सवर आहेत, सारख्या अंतरावर आहेत. आहे लक्षात. एक लास्ट टॉपिक यातला घेऊ आपण, बँडविड्थ और फ्रिंज विड्थ. Fringe width, or it is also called as bandwidth. Okay, the bandwidth or fringe width means the distance between two successive bright band or two successive dark band. एका पाठोपाठ एक येणाऱ्या 2 ब्राईट बँड मधलं किंवा एका पाठोपाठ एक येणाऱ्या 2 डार्क बँड मधलं डिस्टन्स म्हणजे काय असते, बँडविड्थ. जसं सपोज बँडविड्थ आपण इथे शो केली बीटाने. देअरफॉर बीटा मीन्स व्हॉट, एका पाठोपाठ एक येणाऱ्या 2 ब्राईट बँडमधलं डिस्टन्स. जसं सपोज XN हे nth नंबरच्या ब्राईट बँडचं सेंट्रल ब्राईट बँडपासून डिस्टन्स आहे आणि याच्यानंतरचा काय राहणार, XN+1 याच्यानंतरचा. आहे लक्षात. या दोघांमधलं अंतर. मग आपल्याला काय करावं, मोठ्यामधून छोटा काय करावं लागेल, मायनस. देअरफॉर XN+1 मायनस XN. सांगा मग n+1 नंबरच्या ब्राईट बँडचं डिस्टन्स काय राहणार, n+1 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी मायनस n लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. कॉमन लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी ब्रॅकेटमध्ये n+1 मायनस n, प्लस मायनस कॅन्सल अँड वी गेट लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. म्हणजे एका पाठोपाठ एक n+1 नंबरच्या आणि n नंबरच्या दोघांमधलं अंतर किती आहे, लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. तसे डार्क बँडसाठी घेता येईल आपल्याला XN+डॅश डॅश, डार्क बँडसाठी डॅश नाही. बघा काय येणार मग, n+1 इथे nच्या ऐवजी काय लिहायचं, n+1 2 n+1 हां -1 लॅम्बडा अपॉन 2 स्मॉल डी, कॅपिटल डी अपॉन 2 स्मॉल डी माइनस सेमच आहे आता हे
2n minus 1 lambda capital D upon 2 small d. कॉमन लॅम्बडा कॅपिटल D अपॉन स्मॉल d कॉमन ब्रॅकेटमध्ये बघा हे काय ना 2n प्लस 2 हे बघा 2n प्लस 2 मायनस 1 मायनस ओके 2n मायनस 1 लॅम्बडा कॅपिटल D अपॉन 2 स्मॉल d ब्रॅकेटमध्ये याला सॉल्व केलं आपण मायनस 2n मायनस 2 मायनस 2n प्लस 1 2n प्लस 1 इथं चुकलं काहीतरी थांबा ओके याला लिहू आपण अगोदर एक्सपांड करू 2n प्लस 2 मायनस 1 ओके लॅम्बडा कॅपिटल D अपॉन 2 स्मॉल d मायनस 2n मायनस 1 लॅम्बडा कॅपिटल D अपॉन 2 स्मॉल d ओके याला लिहू आपण 2n मायनस प्लस 1 लॅम्बडा कॅपिटल D अपॉन 2 स्मॉल d मायनस 1 लॅम्बडा कॅपिटल D अपॉन 2 स्मॉल d ओके लॅम्बडा कॅपिटल D अपॉन 2 स्मॉल d हे कॉमन घेतलं आपण ब्रॅकेटमध्ये 2n प्लस 1 मायनस 2n प्लस 1 मायनस मायनस प्लस होतील बरोबर आहे 2n कॅन्सल प्लस प्लस 2 1 प्लस 1 2 आणि हा 2 कॅन्सल दॅट इज म्हणजे n प्लस 1 नंबरचा डार्क बँड असेल आणि n नंबरचा डार्क बँड यांच्यामधलं डिस्टन्स लॅम्बडा कॅपिटल D अपॉन स्मॉल d आणि सेम ब्राईट बँडमधलं डिस्टन्स लॅम्बडा कॅपिटल D अपॉन स्मॉल d देअरफॉर बँड विड्थ बीटा इक्वल्स टू लॅम्बडा कॅपिटल D अपॉन स्मॉल d. दिस इज द बँड विड्थ ऑफ इंटरफेरन्स पॅटर्न. बँड विड्थ म्हणजे काय एका पाठोपाठ एक तयार होणाऱ्या दोन ब्राईट बँड किंवा एका पाठोपाठ एक तयार होणारे दोन डार्क बँड यांच्यामध्ये डिस्टन्स. याला फर्दर आपल्याला थोडंसं डेमॉन्स्ट्रेट करता येईल 2 सेकंदात फक्त ओके हे आपण ब्राईट बँड डार्क बँड्स काढले याच्यामध्ये ब्राईट बँड्स काढू ओके दिस इज सेंट्रल ब्राईट बँड ओके. आता एका पाठोपाठ एक म्हणजे काय या दोघांमधलं अंतर दॅट इज कॉल्ड बँड विड्थ. दिस इज कॉल्ड फ्रिंज विड्थ आणि हे किती आहे लॅम्बडा कॅपिटल D अपॉन स्मॉल d हे यांच्यामधलं डिस्टन्स बँड विड्थ यांच्यामधलं डिस्टन्स दोन डार्क बँडमधलं किंवा दोन ब्राईट बँडमधलं हे डिस्टन्स हे ऑलवेज किती आहे लॅम्बडा कॅपिटल D अपॉन स्मॉल d. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ब्राईट बँड लॅम्बडा कॅपिटल D अपॉन स्मॉल d हे लॅम्बडा कॅपिटल D अपॉन स्मॉल d हे लॅम्बडा कॅपिटल D अपॉन स्मॉल d ओके. दिस इज ऑल अबाउट द इंटरफेरन्स पॅटर्न और द जॉमेट्री बिहाइंड यंग्स एक्सपेरिमेंट. या सर्व रिझनमुळे आपल्याला माहीत आहे यंग्स एक्सपेरिमेंटमध्ये स्क्रीनवर ऑल्टरनेट डार्क आणि ब्राईट बँड्स तयार होत आहेत. आपण बघितलं होतं यंग्स एक्सपेरिमेंटमध्ये दॅट द बँडविड्थ द सेपरेशन बिटवीन टू डार्क बँड्स हे डिपेंड करतं अशा पद्धतीने. वेवलेंथ जर कमी होत असेल तर बँडविड्थची विड्थ पण काय होते कमी. द सेपरेशन बिटवीन टू ब्राईट बँड्स डिक्रीजेस इफ वी यूज लाईट ऑफ शॉर्टर वेवलेंथ. स्क्रीन आणि स्लिट यांच्यामध्ये डिस्टन्स जर इन्क्रीज होत असेल तर बँडविड्थ पण काय होते इन्क्रीज. आणि दोन सोर्सेसमधलं डिस्टन्स जर कमी असेल तर बँडविड्थ काय राहते जास्त. त्यामुळे सेपरेशन बिटवीन टू स्लिट आहे लक्षात जर डिक्रीज होत असेल तर बँडविड्थ इन्क्रीज. सोर्स आणि स्क्रीनमधलं डिस्टन्स जर इन्क्रीज होत असेल तर बँडविड्थ इन्क्रीज. आणि जास्त वेवलेंथचं लाईट आपण जर यूज करत असेल तर बँडविड्थ इन्क्रीज होत आहे. दिस इज ऑल अबाउट द जॉमेट्री बिहाइंड यंग्स एक्सपेरिमेंट. थँक्यू.